सर्व मित्रांना शिवसकाळ। राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केले जाणारे आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत। आणि क्रमांक 97च्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण कोकणामध्ये प्रामुख्याने पिकवल्या जाणाऱ्या एका नामांकित आंबा प्रजातीची ओळख आपण आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये करून घेणार आहोत। कोकण म्हटलं की प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या या ठिकाणी लक्षामध्ये येतो तो कोकणचा हापूस। अर्थातच याच्यामध्ये रत्नागिरी हापूस आणि देवगड ह्या जरी नामांकित किंवा विश्वविख्यात जरी जाती असल्या तरी सुद्धा या ठिकाणी या दोन्हींच्या बरोबरच कोकणामध्ये खूपसे चांगले स्वादिष्ट आंबे सुद्धा खावयास मिळतात। ज्याच्यामध्ये प्रामुख्याने राजापुरी असेल, आम्रपाली असेल किंवा संपूर्ण किनारपट्टीला आढळणारा तोतापुरी असेल। याच सिरीजमध्ये या ठिकाणी एक आंबा तो थोडासा अपरिचित जरी असला तरी खवय्येगिरांच्या पसंतीला नक्कीच उतरतो आणि तो आंबा आहे तो आपल्या स्क्रीनवर दिसतो आहे तो आहे पायरी। खरं तर या पायरीचा जर आकार आपण जर पाहिला आपल्या लक्षामध्ये येईल की थोडासा हापूस सारखाच वरील बाजूला जरी गोलाकार असला तरी खालचं टोक मात्र थोडंसं या ठिकाणी हापूसपेक्षा भिन्न असतं आणि या टोकावरूनच या ठिकाणी या आंब्याची ओळख आपल्याला करून घेता येते। हापूसचा आकार खालील बाजूला थोडासा निमुळता असतो आणि मात्र पायरी आंब्यामध्ये मात्र याला एक चांगलीशी चोच खालील बाजूला दिसते आणि वरील असणारी जी गोलाई आहे साधारणपणे शेवटपर्यंत तीच गोलाई आंब्याच्या शेवटपर्यंत असते आणि याच त्याच्या वैशिष्ट्यानुसार पायरी आंबा ओळखणं खरं तर खूप सोपं जातं। पायरीच्या बाबतीमध्ये जसा देवगड हापूसला किंवा रत्नागिरी हापूसला केसरी, पिवळसर, पोपटी आणि हिरवा यांचं कॉम्बिनेशन येतं त्याच पद्धतीनं हा जो पायरी आंबा आहे याच्यामध्ये मात्र या ठिकाणी थोडासा याचा रंग भिन्न असतो। आपण जर स्क्रीनवरती पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल पण ही लहान आकाराची कैरी आहे मात्र थोडासा गुलाबी रंगाची एक शेड त्याला या ठिकाणी आत्तापासूनच यायला सुरुवात झाली आणि ज्यावेळी हा आंबा पूर्ण या ठिकाणी पिकतो तेव्हा या पिकलेल्या आंब्याला पूर्णपणे थोडासा गडद रंगाचा गुलाबी रंग आणि हिरवट रंग असा येतो आणि याच गडद गुलाबी रंगावरून पायरी या आंब्याची चव आपल्याला नक्कीच ओळखता येते। पायरीच्या बाबतीमध्ये जर आपण आंबा उत्पादक शेतकरी बांधव असाल आणि आपण आपल्या बागेमध्ये जर पायरी या आंब्याची जर आपल्याला लागवड करावयाची असेल तर मी या ठिकाणी प्रामुख्याने शिफारस करेन की आपण इतर काही नामांकित प्रजातींची मुख्य लागवड म्हणून जरी आपण आपल्या शेतामध्ये जरी लागवड करत असला तरी सुद्धा या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण असा आंबा हा पायरी आहे। याचं वैशिष्ट्य असं की साधारणपणे इतर आंब्यांच्या तुलनेमध्ये अगदी मेच्या सुरुवातीलाच हा आंबा बाजारामध्ये येतो म्हणजे फळ येण्याची क्षमता, फळ पिकण्याची क्षमता या प्रजातीमध्ये खूप चांगली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी अगदी योग्य वेळेमध्ये खायला मिळणारा असा आंबा म्हणून या पायरीला प्रामुख्याने ओळखलं जातं। पायरीच्या बाबतीमध्ये दुसरं एक स्पेसिफिक असं गुणवैशिष्ट्य सांगता येतं ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं पूर्ण रसानं भरलेला ज्यावेळी हा आंबा पिकतो तर त्याच्यामध्ये असणारा जो गर आहे तो पूर्णपणे या ठिकाणी पिकल्यानंतर पूर्ण आंबा मऊ होतो म्हणजे कापून जसा आपण आंबा खातो त्याच पद्धतीनं हा चोकून सुद्धा गावठी आंब्याप्रमाणे सुद्धा आपल्याला हा आंबा खाता येतो आणि पायरीच्या याच इंटरेस्टिंग गुणांमुळे एक आकर्षक रंग असेल त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्याच्यामध्ये असणाऱ्या गराचं भरपूर प्रमाण असेल तर आंबरसासाठी प्रामुख्यानं हा आंबा या ठिकाणी योग्यरित्या या ठिकाणी वापरला जातो आणि या 2-3 गुणवैशिष्ट्यांच्यामुळेच कोकणामध्ये असणाऱ्या नामांकित प्रजातींच्या मध्ये या ठिकाणी पायरी या आंब्याची या ठिकाणी नक्कीच गणना केली जाते। या छोट्याशा व्लॉगमध्ये आपण खरं तर पायरी या आंब्याची थोडक्यात माहिती आपण घेतलेली आहे। याच्या डिस्क्रिप्शनमध्ये या आंब्याविषयी असणारी अधिक माहिती मी द्यायचा पुरेपूर प्रयत्न करेन। मी आशा करतो आपण सर्वांना हा छोटासा व्लॉग नक्की आवडला असेल।